नमस्कार. आज आपण मनोर येथील बिरसाईत भवन या ठिकाणी आलेलो आहोत. आदिवासी एकता मित्र मंडळ चे आपल्यासोबत संस्थापक अध्यक्ष आहेत संतोष शिवराम जनाठे. तर ह्या जे बिरसाईत भवन आहे त्याचं उद्या भव्य उद्घाटन समारंभ आहे. तर त्याबद्दलच त्यांच्यासोबतच आपण बातचीत करूया का कशा प्रकारे उद्या भव्य जो समारंभ आहे तो कशा प्रकारे होणार आहे त्याबद्दल. या आदिवासी एकता मित्र मंडळाचं बिरसाईत भवन या सेवा प्रकल्पाचं आम्ही उद्या उद्घाटन करत आहोत. या उद्घाटनाला आदिवासी आयोगाचे केंद्रीय अध्यक्ष माननीय अंतरसिंगजी आर्य, भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, पद्मश्री चैत्रामजी पवार हे उपस्थित राहणार आहेत. त्यासोबत जिल्ह्यातले खासदार, आमदार महोदय, या भवनासाठी ज्यांनी मदत केलेली आहेत अशी काही उद्योजक मंडळी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वनवासी कल्याण आश्रम, ज्या आमच्या सहयोगी संस्था, संघटना ज्या आम्हाला कायम मार्गदर्शन करत असतात, या सगळ्यांचे पदाधिकारी असे लोकांच्या माध्यमातून आज उद्या आम्ही बिरसाईत भवनचं उद्घाटन मोठ्या थाटामाटामध्ये इथे करणार आहोत. बघायला गेलं तर पालघर जिल्हा हा ग्रामीण भाग येतो, तसंच बघायला गेलं तर मोनर भाग हा सुद्धा ग्रामीण भाग आहे आणि तुम्ही बिरसाईत भवनाचं उद्या उद्घाटन करणार आहेत. तर ही जी इमारत आहे ती कधीपासून तुम्ही बांधायला सुरुवात केली आहे आणि तुमच्या मनामध्ये कसं आलं का ह्या मोनर ग्रामीण भागामध्ये ही बिरसाईत भवन उभारायचं? आदिवासी एकता मित्र मंडळ गेल्या 10 वर्षापासून आम्ही संपूर्ण मनोर केंद्र ठेवून संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये जनसेवेचे कामं करत आहोत. काही सेवेची कामं करतो, काही आंदोलनात्मक काम करतो, प्रशिक्षणात्मक कामं करतो, नेतृत्व विकासाची जिल्ह्यामध्ये कामं करत असतो. या माध्यमातून वेगवेगळी जशी आम्ही कामं करत असतो तसं हे बिरसाईत भवन ह्याची बांधणी आम्ही साधारण 2019 साली या ठिकाणी हे जी वास्तू आहे याच्या ठिकाणी छोट्या 2 झोपड्या आम्ही या ठिकाणी उभारल्या होत्या आणि त्या ठिकाणी आम्ही काम करत होतो. जागा आम्हाला कमी पडत होती. आमचे वेगवेगळे प्रकल्प, लोकसेवा केंद्र आहे, पोलीस अकॅडमी आहे, वाचनालय आहे, शिलाई प्रशिक्षण केंद्र आहे, असे वेगवेगळी सेवा उपक्रम जे चालत होती त्याला आम्हाला जागा कमी पडत होती आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की हे बिरसाईत भवनाची मोठी एक वास्तू झाली पाहिजे आणि सर्व सेवा प्रकल्प एका इमारतीमध्ये, एका जागेमध्ये चालले पाहिजेत. जनतेच्या सेवेत जर एका ठिकाणी कामं चालू झाली तर जनतेची अधिक चांगली सोय या ठिकाणी होऊ शकते आणि म्हणून जी डोनर मंडळी आहेत अशा लोकांना आम्ही आवाहन केलं. मेकिंग अ डिफरन्स फाउंडेशन अशी एक संस्था आहे मुंबईतली, ते आहेत. बाकी वेगवेगळे डोनर आहेत त्यांच्या माध्यमातून, बाकी समाजातले वेगवेगळे माध्यमातले जे डोनर आहेत त्यांना आम्ही आवाहन केलं आणि ही इमारत गेली 1 वर्षापूर्वी आम्ही बांधायला काढली आणि बिरसाईत भवन हे उभं केलेलं आहे. आदिवासी एकता मित्र मंडळ हे बिरसा मुंडांना आपलं आदर्श मानते. आदिवासी एकता मित्र मंडळ जरी नाव आमचं असलं तरी आम्ही काम सर्व समाजातल्या सर्व लोकांसाठी, मग ते तेथे जाती, धर्म, प्रांत असं काय आम्ही पाहत नाही, सगळ्यांसाठीच कामं करतो. बिरसा मुंडांचा फोटो आम्ही जसा लावतो तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावतो, भारत माता या सगळ्यांचे आदर्श आहे, असे सगळे आम्ही आदर्श घेऊन काम करत असतो. आणि हे एक इमारत जी आता बिरसाईत भवन हे जे आम्ही बांधलेलं आहे, लोक वेगवेगळे शिकवण देतात पण भगवान बिरसाबाबांनी त्यांच्या जीवनामध्ये जी 11 वचनं सांगितलेली आहेत, शुद्ध राहा, शिका, स्वधर्माचं पालन करा, अशा ज्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याला बिरसाईत म्हणतात आणि म्हणून ते नाव आम्ही या भवनाला इथे देऊ. ही इमारत लोकांच्या मदतीने, डोनर लोकांच्या मदतीने आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने ही इमारत आहे, त्याचं उद्घाटन आम्ही उद्या करतो आहे. खरंच तुम्ही खूप म्हणजे एक सामाजिक कार्यासारखंच म्हणावं लागेल आणि नेहमी तुम्ही आत्ताच बोलले का नेहमी तुम्ही समाजाच्या जाती न हे करता एक जातीच्या पलीकडे जाऊन तुम्ही काम करत असतात. तर खरंच ह्या भवनाचा येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसंच येणाऱ्या तरुण पिढीला ह्याचा खरंच उपयोग होणार आहे का? हे बिरसाईत भवन हा जो सेवा प्रकल्प आपण उद्या उद्घाटन करतो आहे, ही सर्व सेवाकार्य आम्ही उद्या याच्या आधीपासूनच करत आहोत. फक्त ह्या एका इमारतीमध्ये सर्व ही सेवा प्रकल्प आपण करतो. ह्याचा उपयोग होईल का म्हणण्यापेक्षा काय काय ह्या इमारतीमध्ये आहे हे आधी आपल्याला सांगतो आणि त्याचा कसा उपयोग होतो हे आपण सगळं या परिसरामध्ये जाणता आहात. त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला एक छोटं सभागृह, एक बैठक हॉल असा ह्या बिरसाईत भवनमध्ये तिथे 150-200 जणांची बैठक होऊ शकते असं सभागृह आहे. त्यानंतर या परिसरातल्या मुलांना व्यायाम करता यावा म्हणून व्यायामशाळा
इथे आहे. महिलांसाठी त्याच्यामध्ये संध्याकाळची वेळ ही ठेवलेली आहे. व्यायामशाळा आहे ही फ्रीमध्ये आहे का कसं आहे? याच्यामध्ये आत्ता तरी आम्ही फ्री चालवत आहोत, पण पुढे खर्च आणि पाहता मग बाकी कार्यकर्ते निर्णय करतील त्यातलं काय आहे ते. तर अशी ही व्यायामशाळा आहे. त्यानंतर महिला सक्षमीकरणाचा विषय आम्ही इथे चालवतो. रोज 2 ते 4 या कालावधीमध्ये शिलाई प्रशिक्षणाचं क्लासेस चालतात. तो विभाग इथे बिरसाहेब भवनमध्ये आहे. लोकसेवा केंद्र आहे, ज्याच्यामध्ये जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, रेशन कार्ड, अर्ज लिहिणं, दाखले बनवणं अशी जी कामं चालतात त्याचा एक लोकसेवा केंद्र प्रकल्प या ठिकाणी आहे. त्याचसोबत प्रशिक्षण केंद्र जे आहे की वेगवेगळी कायद्याची प्रशिक्षणं, वन हक्काची काय प्रशिक्षण आहे, पेसा कायद्याचं आहे, माहिती अधिकाराचा कायदा आहे, वेगवेगळी प्रशिक्षणं जी चालतात त्याच्यासाठी आम्ही क्लासरूम बनवलेला आहे. त्यानंतर कलादालन आमच्याकडे आहे. वारली पेंटिंग, बांबूचं साहित्य, स्कल्पचर वेगवेगळे ह्याचं प्रदर्शन, त्याची ट्रेनिंग असं असलेले कलादालन आम्ही या ठिकाणी. मग तिथून कलादालन तुम्ही जे बनवलेलं आहे तिथे हो. वेगवेगळे वारली पेंटिंग किंवा काय काय हो. बनवलं जातं, हो. मग ते फक्त बनवलं जातं, मग त्याच्यानंतर त्याची विक्री कशी करतात? त्याची विक्रीसुद्धा आम्ही त्याची व्यवस्था या ठिकाणी कलादालनामध्ये केलेली आहे. इथे आपण ते बनवतो, इथल्या लोकांना त्याचं प्रशिक्षण देतो आणि जी बनवलेली वस्तू आहे त्याची विक्रीची व्यवस्थासुद्धा आम्ही कलादालनामध्येच ठेवलेली आहे. ज्या लोकांना असं भेटवस्तू किंवा असं काही द्यायचं आहे ते इथे येऊन घेऊ शकतात, त्याची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. असंच आमचा प्रकल्प आहे रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्र. एखादा ॲक्सिडेंट झालं, काय झालं, त्यांना वॉकर लागतो, चेअर लागते, व्हीलचेअर लागते, अशा वेगवेगळ्या पद्धतीचं काही दिवस वापरासाठी त्यांना साहित्य लागतं. मनुष्य विकत घेऊ शकत नाही, म्हणून रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्र आहे. आमच्या इथे शिवध्येय अकॅडमी आम्ही चालवतो, ज्याच्यामध्ये मुलांना मैदान आहे, त्याचे MPSC UPSC वाचनालय आहे, क्लासरूम आहे. असं सर्व आत्तापर्यंत आमच्या कुमार सरांच्या मार्गदर्शनाखाली 56 मुलं आमचे पोलीस झालेले आहेत, 2 तलाठी झालेले आहेत, आरोग्यसेवक झालेले आहेत. कुमार सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिवोदय अकॅडमी म्हणजे भरपूर ह्या भवनामधून पुढे सुद्धा गेलेले आहेत. हां, त्या छोट्या कुडाच्या घरातनं पुढे गेलेले आहेत. आता ही इमारत बांधली एवढंच त्याच्याच आपल्यासारख्या लोकांच्या सहभागातनं अशी MPSC UPSC वाचनालय या इमारतीमध्ये आहे, कार्यालय आहे. त्याचसोबत संगणक प्रशिक्षण केंद्र या इमारतीमध्ये आहे, अतिथी कक्ष आहे, एक टेरेसला एक वेगळा स्वतंत्र हॉल आम्ही अतिथी कक्ष. तर मोनरमध्ये मला पहिल्यांदाच हा ऐकायला एक शब्द वाटतो. पाहुणे येत असतात, काही लोक त्यांची सोय झाली पाहिजे राहण्याची म्हणून अतिथी कक्षही आम्ही असं काय याच्यामध्ये. म्हणजे मग त्याच्यामध्ये प्रवासी येणार कसं, म्हणजे ते अतिथी कक्ष कशा प्रकारे आहे? जी मंडळी सेवा कामासाठी इकडे तिकडे फिरत असतात, समाजाच्या सेवे करतात, त्यांना कुठे इकडे तिकडे राहायची व्यवस्था नसते, त्यांची आम्ही राहायची व्यवस्था करतो. असं हां, ते कुठेही जाऊन झोपतील, कुठेही जेवतील, पण समाजाच्या जनतेच्या कल्याणाची कामं करत फिरत असतात. अशा लोकांसाठी आम्ही अतिथी कक्ष. म्हणजे हे बघायला गेलं तर एक बिरसाहेब भवन एक कल्याणकारी म्हणूनच एक आहे. हो, आदिवासी एकता मित्र मंडळ कायम कल्याणकारी, जनतेचं कल्याण कसं होईल, त्याच्यातनं विकास कसा होईल, आणि नुसतं विरोधाला विरोध करून काही उपयोग नाही, काहीतरी परिवर्तनाची कामं केली पाहिजेत. आणि म्हणून आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रयत्नाने, मेहनतीने आम्ही हे बिरसाहेब भवन हे एक महिलाचा टप्पा आदिवासी एकता मित्र मंडळाने पार केलेलं आहे. त्याचं उद्या उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करतो. आपण बिरसाहेब भवन ह्या ठिकाणी आलेलो आहोत. तर पहिल्यांदा आपण सुरुवात ही करूया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या व्यायामशाळा आहे, ह्या व्यायामशाळेला हे नाव देण्यात आलेलं आहे. तर आपण येथील व्यायामशाळा बघूया, कशा प्रकारे ही व्यायामशाळा बांधलेली आहे. आपण बघू शकतात का ही व्यायामशाळा आहे, आणि व्यायामशाळेचे हे मेन आहेत, त्यांना विचारा व्यायामशाळेबद्दल काय बोलणार तुम्ही व्यायामशाळेबद्दल. आता जेव्हापासून हे आमचं मंडळ स्थापन झालं होतं तेव्हापासून आमची एक इच्छा होती का मंडळाची एक व्यायामशाळा असावी. पोरं खूप इच्छुक होते असं आपल्या मंडळातले, आणि मी तरुण प्रमुख आहे याचा मला खूप अभिमान आहे. आणि ही व्यायामशाळा आज आपल्या मंडळाला मिळालेली आहे. तर फक्त ही व्यायामशाळा मुलांपुरतीच आहे का स्त्रियांना पण आहे? सर्वांसाठी आहे, सर्वांसाठीच आहे. आदिवासी सांगा का आपल्या हिंदू समाजासाठी सर्वांसाठी आहे. आपण मनोर येथील बिरसाहेब भवनामध्ये आलेलो आहोत. मी ज्या ठिकाणी उभी आहे हा बिरसाहेब भवनाचा हॉल आहे. हा मनोरच्या प्रत्येक नागरिक ग्रामस्थांसाठी हा हॉल बांधण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण बघूया ही बिरसाहेब भवन उभारलेली आहे. त्या बिरसाहेब भवनामध्ये विविध प्रकारचे रूम बांधलेले आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची नावं दिलेली आहेत. तर पहिला बघूया आपला महिला सक्षमीकरण विभाग आहे, कौशल्य विकास केंद्र. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आहे कौशल्य विकास केंद्राचे देणगीदार आहेत श्रीमती प्रकाश कांतीलाल बोहरा, भीनमाल राजस्थान, ह्यांनी
ह्याच्यासाठी देणगी दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण दुसरं बघूया, लोकसेवा केंद्र आहे. ह्याच्यामध्ये आपण बघूया हे लोकसेवा केंद्र आहे. त्याच्यानंतर बघायला गेलं तर ह्या ठिकाणी आहे शिवध्या अकॅडमी प्रशिक्षण केंद्र आहे. ह्या ठिकाणी जे स्टुडंट असतील किंवा विद्यार्थी असतील त्यांना ह्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाईल. त्याच्यानंतर ह्याचं जी देणगी दिलेली आहे किंवा हे आहे ते फाउंडेशन आहे ते बघूया. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी खरंच जे शौचालयाची गरज असते तिथे महिलांसाठी शौचालय आहे, तसंच पुरुषांसाठीही शौचालय बांधण्यात आलेले आहे. कारण आपल्या ह्या मोनर भागामध्ये खरंच शौचालयाची खूप कमतरता असते, ह्या ठिकाणी शौचालय नसते. तसंच बघायला गेलं तर ह्या ठिकाणी आपलं हे कलादालन आहे. तर बघूया हे कसे सुंदर प्रकारे कलादालन आहे. आपण कलादालनामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला किती सुंदर प्रकारे इथे मूर्ती बघायला मिळतात. बाप्पाची आहे, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहेत. तसेच बघायला गेलं तर इथे खरंच हाताने बनवलेल्या वस्तू बघायला मिळतात आहेत. आपण बघू शकतात किती चांगल्या प्रकारे बांबूपासून किंवा विविध ह्याच्यापासून ह्या बनवलेल्या वस्तू आहेत. ह्या खरंच ह्याला सांगावं तसं प्रॉपर हे कलादालन बघायला मिळतं. तसंच ह्या ठिकाणी आपण वरती बघितलं तर आपल्याला इथे वारली पेंटिंग बघायला मिळते. अशी ही कलादालनाची इथे आपल्याला कलादालन बघायला मिळतं. तसंच आपण आता वरती आलेलो आहोत. ह्या ठिकाणी कार्यालय आहे. हे आपण बघू शकतात का आदिवासी एकता मित्र मंडळाचं कार्यालय आहे. खरंच दरवाजा उघडताच इथे सुंदर प्रकारे आपल्याला वारली पेंटिंग बघायला मिळते. आपण बघू शकता दरवाजावरतीच ही सुंदर अशी वारली पेंटिंग काढलेली आहे. तसंच बघायला गेलं तर वरतीसुद्धा म्हणजे जे खालती जे शिक्षण घेतीलच त्याच्यानंतर वरतीसुद्धा इथे सुंदर शौचालय बांधलेलं आहे. इथेही सुद्धा स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी दोन्ही शौचालय आहे. त्याच्यानंतर इथे संगणक प्रशिक्षण केंद्र आहे. इथे विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी संगणक कक्षसुद्धा उभारलेला आहे. त्यानंतर आपण येऊया शिवध्या अकॅडमी स्पर्धा आहे. इथे वाचनालय आहे. आपण बघू शकतात का इथे वाचनालय उभारलेलं आहे आणि इथे काही पुस्तकंसुद्धा आहेत. तसेच स्टुडंटसुद्धा इथे आहेत. ज्यांना वाचनाची आवड आहे किंवा जे आहे स्टडी करणारे ते इथे येत असतात. त्याच्यानंतर आता आपण आलेलो आहोत स्वयंपाक कक्ष आहे. खरंच सुंदर प्रकारे ह्या ठिकाणी स्वयंपाकाची रूम आहे. आपण बघू शकतात जसं आपल्या घरी असतं तसंच आपल्याला हे किचन बघायला मिळते. आपण बघू शकतो ह्या ठिकाणी सर्व प्रकारच्या वस्तू ह्या ठिकाणी बघायला मिळतात आपल्याला. तसंच खरंच मोनरमध्ये पहिल्यांदाच अतिथीगृह आहे. अतिथी हे आपले पाहुणे असतात. आपल्या जसे घरी येत असतात तसे ह्या मोनरमध्येही कोणी अतिथी आलं आणि त्यांना खरंच बाहेर झोपण्याची वेळ येऊ नये तर ह्या भवनामध्ये अतिथी कक्षसुद्धा आहे. खरंच मोनरमध्ये पहिल्यांदाच बघायला गेलं तर अतिथींसाठी गृह आहे. तर ही अतिथी कक्षाचे देणगीदार आहेत पूर्वा संतोष जनाठे मोनर. पूर्वा एंटरप्राइज ह्यांनी हे अतिथीगृह आहे. त्यांच्यासाठी आपण बघूया का कशा प्रकारे अतिथीगृह आहे ते. खरंच ह्या अतिथीगृहामध्ये आल्यानंतर असं वाटतं की आपली स्वतःची एक रूम आहे. इथे एक बेडसुद्धा आहे आणि तसंच शौचालयाची सुद्धा सुविधा आहे. म्हणजे जे अतिथी येणार असेल त्यांना असं खरंच असं वाटणार नाही का आपण दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहोत. घरच्यासारखी इथे एक आपली सुविधा केलेली आहे किंवा शांतपणे झोप लागेल किंवा आपण थकून आल्यानंतर आपल्याला जशी घरी झोप लागते तशी इथे खरंच झोप लागेल. कारण इथे ह्या ठिकाणी सर्व सुविधा आपल्याला बघायला मिळतात. बोलायचं असेल ना तर जे उद्या अतिथी येणार आहेत ना सगळे प्रमुख अतिथी वगैरे त्यांची जेवणाची सोय व्यवस्था इथे आहे. ओके इथे आहे का?
बिरसाईत भवनाचं उद्या मोठ्या थाटामाटामध्ये बोलायला गेलंच तर प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये बिरसाईत भवनाचं उद्या उद्घाटन होणार आहे. आणि तशीच आनंदाची बातमीसुद्धा आहे का ह्या ठिकाणी उद्घाटन झाल्यानंतर जे प्रमुख अतिथी असतील त्यांच्या आशीर्वादाने इथे सामूहिक जोडप्यांचं लग्नसुद्धा लावणार आहेत. तर किती जोडप्यांचं लग्न आहे आणि कशा प्रकारे आहे त्यांनाच विचारूया. तुमचं नाव काय आहे? माझं दामोदर मंगल कासट, आदिवासी एकता मित्रमंडळाचे उपाध्यक्ष आणि विश्वस्त. ओके. तर उद्या बिरसाईत भवनचं उद्घाटन आहे. त्यानिमित्त आम्ही 21 जोडप्यांचं सामूहिक विवाह ठेवलेले आहेत. ज्या लोकांची ऐपत नाही लग्न करण्याची, त्यांच्याकडे पैसा नाही, असे जोडपे आहेत आमच्याकडे. असे आलेले आहेत की 2-2 वर्ष ते पोरग्याकडे जाऊन राहिले पण त्यांच्याकडे पैसे नाही. म्हणून असे आम्ही 21 जोडप्यांनी त्यांना सगळे पेपर तपासू. त्यांचं वय आहे की हे सर्व पेपरसून अख्खी जन्माचे दाखले बिबे सर्व तपासून आणि ते आम्ही त्यांना रजिस्ट्रेशन एक आमचं प्रमाणपत्र संघटनेचं ते आम्ही त्यांना देणार आहे. त्यानिमित्त त्यांना आपले सगळे संसारामध्ये लागणारं वस्तू चटई, चादरी, कपडे, लागणारी टोपं, ताट, वाटी अशा वस्तू आम्ही देणार आहेत. आणि त्यांच्याबरोबर येणारे सगळे पाहुणे त्यांची सगळ्यांची जेवणाची सोय करणार आहेत. म्हणजे सर्वांसाठी जेवणाची सोय करणार आहेत. तर या बिरसाईत भवनामध्ये क्रांतीसूर्य बिरसा मुंडा ह्यांची आपल्याला इथे एक सुंदर चित्र काढलेलं बघायला मिळतं. ह्याचे हे चित्रकार आहेत हे योगेश किशन भुयाळ ह्यांनी हे काढलेलं आहे. आपण बघू शकता किती सुंदर प्रकारे काढलेलं आहे ह्यांनी. म्हणजे हे बघताना असं वाटतं का हुबेहूब काढलेलं आहे. खरंच ह्या दालनाची खासियत आहे. एक एक गोष्ट आपण बघितली तर खरंच एक डोळ्यांना असं बघण्यासारख्या इथे वस्तू आपल्याला बघायला मिळतात. आणि खरंच जी आत्ताची तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी ही खरोखरच भवन आहे हे उपयोगात येणार आहे. आणि ह्या इमारतीचं उद्या भव्य असं उद्घाटन सकाळी 10 वाजता प्रमुख पाहुण्यांसोबत होणार आहे. तर उद्याच बघूया ह्या उद्घाटनाचा मोठा समारंभ. तिथपर्यंतच आपण आत्ताच बघितली का पूर्ण ही इमारत कशा प्रकारे ह्यांनी खरंच खूप सुंदर अशी बांधलेली आहे. आणि मनोर तसेच आजूबाजूच्या खेडोपाड्यातल्या नागरिकांना, ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना ह्या इमारतीचा उपयोग नक्कीच होणार आहे. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता अरज, न्यूज पोलीस रिपोर्टर, मनोर.